नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा TCS IBPS पॅटर्न जो असणार आहे नवीन स्पर्धा परीक्षांसाठी त्याच्या संदर्भात म्हणजे त्याच पद्धतीने आपण चालू घडामोडी 2023 यावरती काही महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत। हा जो आहे हा आपला 8वा व्हिडिओ संच आहे। यापूर्वी आपण 7 व्हिडिओ जे आहेत हे बनवलेले आहेत आणि त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पहा 2022 या वर्षामध्ये जेवढे काही करंट अफेअर्स झाले त्यामधील काही महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते आपण घेत आहोत। कारण आपण यामध्ये पहा करंट अफेअर्सची सिरीज सुरू केली आहे। यामध्ये 150 पेक्षा जास्त व्हिडिओज आपण 2022 आणि 2023 या वर्षाचे घेणार आहोत। त्यातील हा जो आहे हा 8वा आपला व्हिडिओ आहे। तसेच मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा PDF डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे। त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व याच्या PDF ज्या आहेत त्या फ्रीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न आहे, रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने 2022 साठी जागतिक वाढीचा अंदाज 4.1% किती टक्के कमी केला आहे। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा हा आपण बॅक टू बॅक 3 व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, कारण हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे। त्यामुळे आपण हा तिसऱ्या व्हिडिओमध्ये देखील हाच प्रश्न घेत आहोत। मित्रांनो, हा प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर 3.2% इतका। कितीवरून केलेला आहे पहा, 4.1%वरून कमी करून 3.2% इतका करण्यात आलेला आहे। तर याविषयी काही आपण महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। तर यामध्ये असं सांगितलं आहे की पहा, जागतिक बँकेचे जे अध्यक्ष आहेत डेव्हिड मालपास, लक्षात ठेवा कारण हा प्रश्न आपण 2022 या वर्षाचा घेतलेला आहे। तर त्यांनी नुकतंच सांगितलं की रशिया युक्रेन युद्धामुळे बँकेने 2022 साठी जागतिक वाढीचा जो अंदाज आहे तो 4.1%वरून 3.2%वरती आणलेला आहे, म्हणजे तेवढा कमी केलेला आहे। तसेच पुरवठा खंडित झाल्यामुळे अन्न आणि ऊर्जेच्या किमतीमध्ये वाढ होण्यासाठी प्रगत आणि अनेक विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी अंदाज हा जो आहे हा कमी केला जात आहे। लक्षात ठेवा 4.1%वरून किती आहे 3.2% एवढा जागतिक वाढीचा जो अंदाज आहे तो करण्यात आलेला आहे। पर्याय याचा असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4। तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि रशियाला दहशतवादाचा प्रायोजक म्हणून टॅग करण्यासाठी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना त्यांनी विचारलं आहे। प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, युक्रेनचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत झेलेन्स्की, तर यांनी रशियाला दहशतवादाचा प्रायोजक टॅग जो आहे तो देण्यासाठी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलेला आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर अमेरिका या राष्ट्राध्यक्षांना त्यांनी विचारलं आहे। म्हणजेच विचारलं कोणाला आहे, तर जो बायडन यांना त्यांनी विचारलं आहे। तर नेमकं हे जे आहे दहशतवादाचा प्रायोजक पहा, म्हणजे याचा टॅग नेमका काय आहे याविषयी आपण थोडेसे महत्त्वाचे पॉईंट्स घेऊया। तर यामध्ये पहा मित्रांनो, पहिला पॉईंट कोणता आहे की जे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लोदिमीर झेलेन्स्की, लक्षात ठेवा यावरही प्रश्न येऊ शकतो। तर यांनी जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन किंवा जो बिडन यांना रशियाला दहशतवादाचं राज्य प्रायोजक टॅग करण्यासाठी सांगितलेलं आहे। म्हणजे रशियाला असं समजायचं की हे जे आहे दहशतवाद हे सुरू करतात, याचा टॅग जो आहे तो रशियाला द्यावा असं जे आहे ते झेलेन्स्की जे की आहेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी जो बायडन यांना सांगितलं आहे। आणि असं केल्यानं काय होतं पहा, तर रशिया विरुद्ध अमेरिकन सरकारकडे उपलब्ध असलेले जे काही सर्वात हार्ड रूल्स आहेत म्हणजे कठीण निर्बंध आहेत किंवा कठोर निर्बंध आहेत ते सक्रिय केले जातील। म्हणजेच पहा ते रशिया विरुद्ध ते चालू केले जातील, अमेरिकेचे जेवढे काही महत्त्वाचे नियम आहेत ते। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पहा की आतापर्यंत हा जो टॅग आहे दहशतवादाचा प्रायोजक टॅग जो आहे तो आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 देशांना देण्यात आलेला आहे। तर यामधील देश कोणते कोणते आहेत ते लक्षात ठेवा। पहिला आहे सिरिया, दुसरा आहे इराण, तिसरा आहे उत्तर कोरिया आणि चौथा आहे क्युबा। पहा मित्रांनो, महत्त्वाचा आहे या ठिकाणी आतापर्यंत ज्या 4 देशांना जो टॅग देण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्वात पहिला देश आहे पहा सिरिया। यानंतरचा दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा इराण, या देशाला देखील टॅग आहे। तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहा उत्तर कोरिया, उत्तर कोरियाला सुद्धा हा टॅग देण्यात आलेला आहे। आणि चौथा आहे पहा क्युबा। असे जे हे 4 देश आहेत तर या 4 देशांना आतापर्यंत दहशतवादाचं राज्य प्रायोजक टॅग जो आहे
तो देण्यात आलेला आहे आणि हा टॅग जर एखाद्या देशाच्या म्हणजे देशाला जर देण्यात आला किंवा देशाला जर दिला तर त्याची जी आर्थिक व्यवस्था आहे ही बऱ्या प्रमाणात त्याला हानी पोहोचते. लक्षात ठेवा, कोणत्या टॅगमुळे? दहशतवादाचा टॅग जो आहे तो देण्यामुळे जे काही देश आहे त्या देशाला जास्त करून आर्थिक व्यवस्थेला हानी ही पोहोचत असते. त्यामुळे महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि हे जे आहे झेलेन्स्कीने सांगितलं आहे की रशियाला सुद्धा हा टॅग देण्यात यावा आणि याची जी विनंती आहे किंवा हे कोणाला सांगितलं आहे तर जो बायडन जे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. यानंतरचा प्रश्न आहे जागतिक यकृत दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहा, या ठिकाणी आपल्याला जागतिक दिनविशेषवर हा प्रश्न आहे तर जागतिक यकृत दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 19 एप्रिल. पहा, 19 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जातो. तर नेमका का केला जातो तर लक्षात ठेवा, जागतिक यकृत दिन दरवर्षी 19 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, ह्या ज्या नोट्स आहेत आपल्याला ह्या नोट्स जर पाहिजे असतील तर पहा, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा आपलं मराठी नोकरी नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे आपण ही फ्रीमध्ये अपलोड केलेली आहे. तर पहा, मानवी शरीरामध्ये यकृत आणि त्याचं महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक यकृत दिन जो आहे तो साजरा केला जातो. पहा, याचा मेन उद्देश काय आहे तर का साजरा केला जातो तर आपल्या शरीरामध्ये पहा यकृत आणि त्याचं जे काही महत्त्व आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी किंवा जागृत करण्यासाठी जागतिक यकृत दिन जो आहे हा 19 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. आणि हा जो आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO नुसार यकृताचे आजार हे जे आहेत भारतामध्ये मृत्यूचं 10वं सर्वात सामान्य कारण आहे. म्हणजे पहा, यकृताचे जे आजार आहेत यामध्ये पहा हे जे आहे हे 10व्या क्रमांकाचं असं कारण आहे की ज्यामुळे माणूस हा जो आहे हा मृत्यू होतो. लक्षात ठेवा, त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा आहे. आपल्याला WHO वरती प्रश्न विचारला आहे, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या राज्यातील संगीतकार प्रफुल्ल कार यांचे नुकतेच निधन झालेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न आहे पहा एप्रिल 2022 मधील. त्यामुळे लक्षात ठेवा, नुकतेच म्हणजे कधी तर एप्रिल महिन्यात 2022 मध्ये असे कोणत्या राज्यातील संगीतकार आहेत की प्रफुल्ल कार जे आहेत त्यांचं निधन झालेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ओडिसा या राज्याचे होते पहा संगीतकार प्रफुल्ल कार आणि यांचं निधन जे आहे ते एप्रिल 2022 यामध्ये झालेलं आहे. तर ते कोण होते नेमके, त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण जाणून घेऊया. तर पहा, संगीतकार प्रफुल्ल कार यांचं जे निधन आहे ते एप्रिलमध्ये झालं आहे आणि प्रफुल्ल कार हे जे आहेत हे ओरिया संगीत क्षेत्रामधील एक प्रसिद्ध त्यांचं नाव होतं. तसेच कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक वेळा सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. तसेच 2004 मध्ये जयदेव पुरस्कार आणि 2015 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. प्रफुल्ल कार यांनी 70 ओरिया आणि 4 बंगाली चित्रपटामध्ये देखील गाणी गायली आहेत. तर पहा, यामध्ये महत्त्वाचे त्यांना 2 पुरस्कार भेटलेले आहेत. तर पहिला पुरस्कार कोणता आहे? जयदेव. पहा, जयदेव पुरस्कार जो आहे हा पहिल्या क्रमांकाला त्यांना मिळालेला आहे आणि दुसरा आहे पहा पद्मश्री हा जो पुरस्कार आहे हा देखील त्यांना मिळालेला आहे. आणि आतापर्यंत त्यांनी म्हणजेच पहा 70 ओरिया आणि 4 बंगाली या चित्रपटामध्ये देखील त्यांनी गाणं जे आहे त्यांची दिलेली आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. तर ओडिसाचे महत्त्वाचे असणारे गायक होते प्रफुल्ल कार आणि त्यांचं निधन झालं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, हुनर हाट याच्या 40व्या आवृत्तीचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, या ठिकाणी आवृत्ती हा जो शब्द आहे हा प्रॉपर शब्द आहे, त्याला आपण एडिशन देखील म्हणू शकतो. लक्षात ठेवा, त्यामुळे 40वे जे हुनर हाट आहे 40वे हुनर हाट याचं एडिशन जे आहे हे कोणत्या शहरामध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर मुंबई या शहरामध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. याविषयी काही आपण इम्पॉर्टन्स पॉईंट देखील पाहणार आहोत. तर यामध्ये पहा, पहिला पॉईंट काय आहे तर मुंबईमध्ये हुनर हाट याच्या 40व्या एडिशनचं उद्घाटन करण्यात आलं आहे. तसेच या एडिशनमध्ये 31 राज्य तर या आवृत्तीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 1000हून अधिक कारागीर आणि त्यांचे महत्त्वाचे कारागीर जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. सोबतच पहा, सध्याच्या जागतिक स्पर्धेमध्ये हुनर हाटची संकल्पना जी आहे ही देशाच्या वडिलोपार्जित कला म्हणजे पहा ज्या की कला आहेत पारंपरिक कला आहेत किंवा एक प्रकारे आपल्या वडिलांकडून आपल्याकडे आलेल्या काही महत्त्वाच्या कला आहेत आणि हस्तकला ज्या आहेत या वारशाचं संरक्षण करणे आणि त्याचं संवर्धन करणे हे जे आहे हे पारंपरिक कारागीर आणि जे काही कारागीर आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आदर किंवा सादर करण्यात येतं. पहा, हुनर हाट का सादर करण्यात येतं? ज्या काही पारंपरिक किंवा ज्या काही वडिलोपार्जित असणाऱ्या कला आहेत किंवा त्यांचा जो हस्तकला आहे त्यांचं संरक्षण करणं आणि ते संवर्धन करणं
यासाठी याला पाठिंबा देण्यात येतो किंवा ही कला जी आहे ही सादर केली जाते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर मुंबई या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशाने क्वांटम कम्प्युटिंगवर व्हर्च्युअल नेटवर्क सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. पहा, तर हा जो प्रश्न आहे हा प्रॉपर टेक्नॉलॉजीवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारत आणि कोणत्या देशाने क्वांटम कम्प्युटिंगवरती व्हर्च्युअल नेटवर्क सेंटर जे आहे हे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर फिनलँड. लक्षात ठेवा, भारत आणि दुसरा देश कोणता आहे? तर दुसरा देश आहे फिनलँड सोबत. तर याविषयी महत्त्वाचे मित्रांनो पॉईंट्स आहेत. तर यामध्ये पहा, पहिला पॉईंट काय आहे? भारत आणि फिनलँड क्वांटम संगणकावर म्हणजेच पहा क्वांटम कम्प्युटिंगवरती एक व्हर्च्युअल नेटवर्क जे आहे हे स्थापन करणार आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार भारतीय बाजूने क्वांटम कम्प्युटिंगवरील व्हर्च्युअल नेटवर्क जे आहे हे कोणत्या सेंटरसाठी? IIT मद्रास, IISER पुणे आणि सिडॅक पुणे या 3 प्रमुख संस्थांशी त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवायचे, कोणता देश आहे यासोबत आहे? पहा, फिनलँड. भारत आणि फिनलँडमध्ये होणार आहे क्वांटम कम्प्युटिंगवरती एक व्हर्च्युअल नेटवर्क म्हणजे सेंटर. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA अजित डोवाल जे आहेत यांनी कोणत्या शहरामध्ये 10 एकदिवसीय म्हणजेच 10 दिवसीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा घटना जी आहे याचं उद्घाटन केलेलं आहे किंवा याची जी कसरत आहे याचं उद्घाटन केलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर नवी दिल्ली. तर मित्रांनो, याविषयी आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहणार आहोत. तर पहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA अजित डोवाल जे आहेत यांनी नवी दिल्ली या ठिकाणी 10 दिवसीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा घटना जी आहे याला प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी उद्घाटन केलं आहे. त्यावेळी ते म्हणाले की देशाच्या सायबर स्पेसला कोणत्याही प्रकारच्या धोक्याचा थेट परिणाम सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षावर होतो. त्यामुळे ही जी आहे सायबर सुरक्षा ती बसवण्यात आली होती किंवा एक प्रकारे ती घेण्यात आली होती. किती दिवसांसाठी होती? पहा, 10 दिवसांसाठी. तर या भाषणामध्ये अजित डोवाल यांनी सांगितलं की देशातील जे काही डिजिटल क्रांती होणार आहे याचा उल्लेख केला आणि सरकारने सुरू केलेल्या सर्व डिजिटल सेवांचं जे महत्त्व आहे ते म्हणजे लोकांना पटवून दिलं आहे. त्यासाठी ही जी आहे सायबर स्पेस किंवा सायबर सुरक्षा घेण्यात आली होती त्याची बैठक तर ती पार पडली होती. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक हिमोफिलिया दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर 17 एप्रिल. पहा मित्रांनो, 17 एप्रिल या दिवशी जागतिक हिमोफिलिया दिन जो आहे हा साजरा केला जातो. याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया दरवर्षी 17 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. तर हिमोफिलिया हा जो एक आजार आहे तो एक दुर्मिळ प्रकारचा विकार आहे ज्यामध्ये मानवी रक्त जे आहे हे सामान्यपणे गोठत नाही. म्हणजे मानवी रक्त जे आहे रेग्युलरमध्ये कसं राहतं ते त्या पद्धतीमध्ये राहत नाही, कारण रक्तामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये रक्त गोठवणारे जे काही प्रथिनं असतात त्याची कमतरता भासते. त्यामुळेच हिमोफिलिया हा जो आजार आहे हा होत असतो. आणि हा जो दिवस आहे 1989 या वर्षापासून वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया याद्वारे साजरा केला जातो. तारीख विचारला आपल्याला तर 17 एप्रिल. अजून जर आपल्याला वर्ष विचारलं तर 17 एप्रिल 1989 या दिवसापासून हा जो दिवस आहे हा साजरा केला जातो. कोणाद्वारे केला जातो? वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया यांच्याद्वारे हा जो दिवस आहे हा साजरा केला जातो. मित्रांनो, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे कारण जागतिक चालू घडामोडी किंवा जागतिक दिनविशेषवरती हा आधारित प्रश्न आहे. यानंतरचा आपण प्रश्न पाहणार आहोत. पहा, तर यानंतर प्रश्न आहे, इजिप्त, युक्रेन आणि रशियाकडून गहू आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश आणि गहू पुरवठादारापैकी एक देश म्हणून कोणत्या देशाला मान्यता मिळाली आहे? तर प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, तर कोणते कोणते देश आहेत? इजिप्त, युक्रेन आणि रशिया यांच्याकडून गहू आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश कोणता? तसेच गहू पुरवठादारापैकी एक देश आहे तो की त्याला त्या देशाला तशी मान्यता मिळाली आहे, तो देश कोणता आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर भारत. मित्रांनो, यावरती आपल्याला पहा सरळ सेवेसाठी प्रश्न एक वेळा विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की इजिप्त, युक्रेन, रशियाकडून सर्वाधिक गहू आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर लक्षात ठेवायचे उत्तर असणार काय आहे? भारत. म्हणजेच आपला इंडिया देश जो आहे हा सर्वाधिक जास्त गहू आयात करतो आणि पुरवठा देखील करतो. यामध्ये अजून महत्त्वाचे पॉईंट्स कोणते कोणते आहेत? तर पहा, पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे की युक्रेन आणि रशियाकडून गव्हाचा जगातील सर्वात मोठा आयातदार असलेल्या भारताला गहू पुरवठादारापैकी एक म्हणून मान्यता दिली आहे. तसेच भारत सुमारे 10 लाख टन गव्हाचा पुरवठा देखील करेल. तर त्यापैकी 2,40,000 टन गव्हाचा पुरवठा जो आहे तो एप्रिलमध्ये केला जाईल, म्हणजे एप्रिल 2022 मध्ये तेवढा केला जाईल.
तसेच इजिप्त, युक्रेन, रशिया आणि इतर देशांकडून दरवर्षी 11 ते 12 दशलक्ष टन गहू जो आहे आपला भारत देश खरेदी करतो. म्हणजेच काय, तर ते आयात करत असतो. प्रश्न महत्वाचा आहे, याचे पॉइंट्स नोट्स करून घेत राहा मित्रांनो, कारण आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी हे महत्वाचे असणार आहेत. कारण आपण 2022 मध्ये जेवढे काही करंट अफेअर्स घेणार आहोत, म्हणजे जवळपास जे आपले 150 व्हिडिओ असणार आहेत, तर त्यापैकी कमीत कमी लक्षात ठेवा, कमीत कमी 20 ते 25 प्रश्न जे आहेत हे आपल्याला अल्टरनेटमध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने यावर्षी म्हणजेच पहा 2000 एप्रिल लक्षात ठेवा 14 एप्रिल 2022 मध्ये BR आंबेडकरांची जयंती समता दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न महत्वाचा आहे, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याने 14 एप्रिल 2022 या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती असते तर त्या जयंतीला समता दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर तामिळनाडू राज्य सरकारने. तर मित्रांनो यावरती महत्वाची काही पॉइंट्स देखील आहेत. तर पहा, तामिळनाडू जे आहे हे 14 एप्रिल 2022 या वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ही समता दिन म्हणून साजरी करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. आणि 14 एप्रिल रोजी भारतीय संविधानाने शिल्पकार भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी आंबेडकर जयंती जी आहे ही त्यांनी समता दिन म्हणून साजरी करण्याची ठरवलेलं आहे. तर पेरियार यांची 17 सप्टेंबर ही जी जयंती आहे ही तामिळनाडू सरकारने यापूर्वीच सामाजिक न्याय दिन म्हणून घोषित केलेली आहे. आणि 14 एप्रिल ही जी आहे ही समता दिन म्हणून घोषित केलेली आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. यावर अजून त्यांनी जे काही डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, स्वामी विवेकानंद आहे, असे जे काही थोर महापुरुष झालेले आहेत तर त्यांच्यावरती देखील काही असे दिन त्यांनी घोषित केले आहेत. त्याचीही डिटेलमध्ये आपण एक व्हिडिओ घेणार आहोत. लवकरच तुम्हाला त्याची लिंक देखील मिळून जाईल. यानंतरचा प्रश्न आहे, वस्त्र उद्योग क्षेत्रासाठी 10,683 कोटी रुपयांच्या प्रोडक्शन लिंक्स इन्सेंटिव्ह म्हणजेच PLI या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अलीकडेच किती कंपन्यांना आर्थिक मदतीसाठी मान्यता दिलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 61 अशा कंपन्या आहेत की ज्या वस्त्र उद्योग क्षेत्रासाठी 10,683 कोटी रुपयांचं प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे PLI या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 61 कंपन्या ज्या आहेत की त्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा किंवा त्याला मान्यता दिलेली आहे. यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स पहा, तर कापड क्षेत्रासाठी 10,683 कोटी रुपयांच्या उत्पादन म्हणजेच पहा प्रोडक्शन लिंक्ड प्रोत्साहन किंवा एक प्रकारे त्याला आपण इन्सेंटिव्ह म्हणतो. तर यासाठी या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अशा 61 कंपन्या आहेत की त्यांना आर्थिक सहाय्य करण्याची मान्यता केंद्र सरकारने दिली आहे. आणि PLI योजना कापडाशी संबंधित उत्पादनासाठी आहे, जसे की मानवनिर्मित फायबर वेअरिंग तसेच इतर जे काही तांत्रिक कापडं आहेत यांच्या उत्पादनासाठीही PLI देण्यात आलेले आहे. आणि या योजनेचे 2 भागामध्ये वितरण देखील त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. फक्त लक्षात ठेवायचे की आपण ही जी सिरीज आहे ही 2022 या वर्षाची घेत आहोत, 2023 ची देखील लवकरच घेण्यात येईल. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतेच कोणते पोर्टल विकसित केलेले आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 EDAR. लक्षात ठेवा, EDAR या नावाचं जे पोर्टल आहे हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. तर याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. तर पहा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हणजेच पहा MOTने EDAR म्हणजेच तपशिलांवर अपघात अहवाल या नावाचं एक पोर्टल सुरू केलेलं आहे. आणि हे जे पोर्टल आहे हे रस्ते अपघातात म्हणजे रस्त्यावरती जेवढे काही अपघात होतात त्यांची त्वरित माहिती देऊ करतं. तसेच अपघात नुकसान भरपाईचे दावे फास्ट व्हावात, म्हणजे जे काही अपघातासाठी नुकसान भरपाई असतं त्याच्या ज्या केसेस आहेत त्या फास्ट निकालात लागावात यासाठी म्हणजेच हे जे पोर्टल आहे सुरू केलं आहे, जेणेकरून जे काही पीडित लोक आहेत तर त्यांना महत्त्वाचं म्हणजे दिलासा दिला जाऊ शकतो. त्यामुळे हे जे आहे हे पोर्टल सुरू केलेलं आहे. इम्पॉर्टंट हा देखील प्रश्न आहे. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, अलीकडेच US स्टेट डिपार्टमेंटने 2021 मध्ये कोणत्या मानवाधिकारांशी संबंधित गंभीर अहवाल जारी केलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर भारत. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर यामध्ये काय सांगितलं आहे की अमेरिकेचे परराष्ट्र विभागाने 2021 मध्ये भारतातील मानवाधिकारांशी संबंधित एक गंभीर अहवाल जो आहे हा प्रसिद्ध केला आहे. तर हा जो अहवाल आहे हा प्रतिवर्षी पूर्वलक्षी आधारावरती अमेरिकन काँग्रेस समोर सादर केला जातो.
यामध्ये नागरी, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांच्या हक्कांच्या स्थितीवर देशनिहाय चर्चा देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे. तसेच डिसेंबर 2021 मध्ये पहा, कधी डिसेंबर 2021 मधील राज्यामधील मानवाधिकार उल्लंघनाशी संबंधित आकडेवारी जी आहे ही गृह मंत्रालयाने राज्यसभेमध्ये उपलब्ध करून दिलेली होती. मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर पहा मित्रांनो, हे होते पहा आजच्या व्हिडिओमधील करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न की जे आपण पूर्ण संदर्भ आणि स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक व्हिडिओची जर PDF मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे पहा, टेलिग्रामचं नाव देखील आहे आपल्या मराठी नोकरी. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे ही आपल्याला फ्रीमध्ये मिळून जाईल. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.